विद्यापीठाद्वारा संचालित मूल्यांकन पद्धतीमध्ये दोष असून परीक्षेमध्ये चांगली उत्तरे लिहूनही विद्यार्थीगणांकडून नेहमी असा आरोप होत असतो की विद्यापीठाद्वारा संचालित मूल्यांकन पद्धतीमध्ये दोष असून परीक्षेमध्ये चांगली उत्तरे लिहूनही मूल्यांकनकर्त्यांकडून परीक्षा तपासणीत हलगर्जी बाळगली जाते। या बाबतीत अनेकदा विद्यार्थी सेनेने पुराव्यासह अवगत करून निवेदने दिली आहेत। यावर तोडगा म्हणून आदर्श उत्तरपत्रिका मॉडेल आन्सर शीट प्रकाशित करून परीक्षा पद्धती पारदर्शक करण्याबाबत निवेदने दिली होती, परंतु वेळोवेळी निवेदने देऊनही विद्यापीठ प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही। याचाच परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत जाऊन तो आता शिगेला पोहोचला। 2022-23 वार्षिक अहवालानुसार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क स्वरूपी एकूण 37,82,07,675 एवढे रुपये वसूल करता व सर्व प्रकारच्या परीक्षा सम्मिलित करून एकूण 12,99,48,631 एवढे रुपये खर्च करता, म्हणजेच विद्यापीठाला पूर्ण परीक्षा प्रणालीमधून वार्षिक 24,82,59,044 एवढ्या रुपयांचा फायदा होतो। विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांकडून आधीच 3 पट शुल्क आकारून विद्यार्थ्यांचे आर्थिक खच्चीकरण करत आहे, तर यावरही विद्यार्थी गपचूप आपलं शुल्क भरून कुठलीही तक्रार करत नाही। पण त्यानंतर चांगले पेपर सोडून सुद्धा मूल्यांकन पद्धतीमध्ये हलगर्जीपणा दिसून येतो। आज त्याचाच परिणाम असा झाला आहे की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाले, त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना आपले वर्ष वाया घालवावे लागतात। यासोबतच नवनवीन धोरण CBCS या प्रणालीच्या अंमलबजावणीमधील गोंधळ व अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांना मिळणारी स्वायत्तता यामुळे समोर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व शिकवणीचा प्रश्न उपस्थित राहतो आहे। तरी विद्यापीठाने वेळोवेळी घेतलेले पूर्व निर्णय व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत सर्व अनुत्तरित विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये सशर्त दाखला द्यावा, पुढील वर्षासाठी लागणारी पात्रता पूर्ण करण्यासाठी त्यांना वाढीव 2 परीक्षा सत्रांची मुदत देण्यात यावी, सदर लागणारी पात्रता विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास त्यांना पुढील वर्षात दिलेला दाखला रद्द करण्यात यावा, या मागण्यांसाठी विद्यार्थी सेनेतर्फे निवेदन देण्यात आलं होतं, ज्यामध्ये आज कुलगुरूंमार्फत अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग करून निर्णय देण्यात आला। विद्यार्थी सेना आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वी NSUI तसेच इतर काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाला काही निवेदन दिलेले होते कॅरी ऑन संदर्भात। तर आज अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या एकंदर भावना लक्षात घेता आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेता आपण प्रायोरिटी म्हणून हे निवेदन तातडीने आज अकॅडमिक काउन्सिलच्या मीटिंग समोर ठेवलं। अकॅडमिक काउन्सिलने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेता आणि त्यांना होणाऱ्या एकंदर अडचणी लक्षात घेता या संपूर्ण निवेदनावर आज विचार केला, चर्चा केली आणि त्या अनुषंगाने एक संयुक्तिक निर्णय आज अकॅडमिक काउन्सिलने घेतलेला आहे। मी आपल्या गृहसचिवांना विनंती करतो की जो अकॅडमिक काउन्सिलने जो निर्णय आज घेतलेला आहे तो कृपया आज सर्व विद्यार्थ्यांना सर्व संघटनांना वाचून दाखवावा। पुढे आज झालेला जो हा विद्या परिषदेचा निर्णय आहे तो असा आहे, सर्व विद्याशाखेअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य विचारामध्ये घेऊन सत्रांत विषय सत्र CBCS आणि पदव्युत्तर NEP या संबंधित तत्सम सर्व परीक्षांकरता बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता श्रेयांक वितरणासह केवळ शैक्षणिक सत्र 2024-25 करिता थेट प्रवेश फुल कॅरी ऑन देण्यात युवा सेना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज विद्यापीठात विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आलं, ज्यामध्ये कॅरी ऑन लागू करण्यात यावा, त्याचबरोबर 48/5च्या समितीवर कारवाई करण्यात यावी, पुनर्मूल्यांकन योग्य पद्धतीनं करण्यात यावं, अशा विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद विद्यापीठाकडून लाभलेला आहे। आपल्यासोबत सागर देशमुख आहे। या आंदोलनाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं हे आंदोलन काय होतं आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांना विद्यापीठाकडून लाभलाय। सागर भाऊ, काय सांगाल? तुम्हाला माहिती आहे की नवीन विद्यापीठ कायदा आता महाराष्ट्राचा नवीन विद्यापीठ कायदा लागू होता। त्या विद्यापीठ कायद्यामध्ये असं
झालेला आहे की आता शिक्षण प्रणालीत बदल झालेला आहे. नवीन शिक्षण प्रणालीच्या हिशोबाने जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण कॅरी ऑनची मागणी केली होती. ती कॅरी ऑनची मागणी अशी होती की जो विद्यार्थी फर्स्ट इयरला जो फेल झालेला आहे त्याला थर्ड इयरला ॲडमिशन मिळत नाही, त्याचं वर्ष वाया जातं. ते वर्ष त्याचं वाया जाऊ नये आणि तो थर्ड इयरला गेल्यामुळे त्याला नवीन शिक्षण प्रणालीच्या हिशोबाने ते पेपर द्यावे लागेल, ते त्याला ॲडॉप्ट करायला कुठेतरी वेळ लागेल. तर ती एक कुठेतरी संधी विद्यार्थ्याला मिळाली पाहिजे म्हणून कॅरी ऑनची मागणी आम्ही केली होती. ती मागणी आम्हाला अमरावतीतच नाही तर अमरावती विभागातील म्हणजे अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणारे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यातून विद्यार्थ्यांकडनं येत होती. त्याचंच आज आंदोलन म्हणून आम्ही विद्यापीठामध्ये गेलो. फक्त आणि फक्त विषय कॅरी ऑनचाच नाही आहे. तर तुम्ही बघत असाल 48/5ची समिती, 48/5ची समिती काय म्हणते की जे पुनर्मूल्यांकन होते किंवा रिचेकिंग ज्याला आपण रिव्हॅल्युशन म्हणतो त्याच्यात काय होते की मोठ्या प्रमाणात गोंधळ आपल्याला बघायला मिळालेला. म्हणजे 0चे 35 मार्क होतात, 35चे 0 मार्क होतात. कसे काय होतात? मग तिथे जे पर्यवेक्षक येतात, जे पेपर चेक करणारे प्राध्यापक येतात ते का झोपेत, ते का नशेत पेपर चेक करतात का? हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर निर्माण झाला. त्याच्या संदर्भात आम्ही सातत्याने विद्यापीठाकडे आम्ही मागणीसुद्धा करत होतो. ते 48/5च्या समितीसमोर आम्ही ठेवलं, ही सुद्धा आम्हाला ते सातत्याने सांगत आले. पण 48/5 समितीच्या माध्यमातून कुठलीही कारवाई आजपर्यंत प्राध्यापकांवर किंवा कुठल्याही टीचरवर होताना पाहिजे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याला जागेवर रस्टिकेट केलं जातं. समजा त्याला जागेवर रस्टिकेट केलं जातं मग हे जसे हलगर्जी प्राध्यापक आणि हे टीचर आहे यांचा हलगर्जीपणाचा पण त्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे या मताची आम्ही आहे. म्हणजे जी शिक्षा विद्यार्थ्यांना मिळते तीच शिक्षा प्राध्यापकाला सुद्धा झाली पाहिजे. यासाठी 48/5च्या समितीच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी हे आम्ही मागणी केली आहे. आणि सातत्याने आज तुम्ही बघितलं असेल अकॅडमिक काउन्सिलची आज बैठक होती. आज आम्ही या मोर्चामध्ये जेव्हा मोर्चा घेऊन आम्ही तिथे गेलो अकॅडमिक काउन्सिलची बैठक चालू होती आणि वारंवार आम्हाला विद्यापीठाकडनं एक उडवाउडवीचं उत्तर देण्यात येत होतं की तुमचं आमचं जे काही म्हणणं आहे आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरपाशी पाठवू, अकॅडमिक काउन्सिलपाशी पाठवू. पण आज आम्ही अकॅडमिक काउन्सिलच्या बैठकीच्या वेळेतच मोर्चा काढला आणि अकॅडमिक काउन्सिलच्या आम्ही कुलगुरूंना भाग पाडला की हे जे काही विषय आहे ते तुम्ही अकॅडमिक काउन्सिलच्या समोर मांडा जेणेकरून जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे त्याच वेळेस मार्गी लागतील. आणि योगायोगाने अकॅडमिक काउन्सिलवर ते विषय मांडण्यात आले. त्याच्यातला एक मुद्दा महत्त्वाचा कॅरी ऑन हा विषय जो आहे तो मार्गी लागला आहे. आता कुठल्याही विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही आणि त्यांना कॅरी ऑनचा हा युवा सेना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून फायदा नक्की आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो, आता विद्यापीठाचा विषय निघालाच असेल की तुम्ही बघत असाल विद्यापीठामध्ये ओव्हरटाईमच्या माध्यमातून म्हणजे माझं मीडियाला मला सांगणं राहील की तुम्ही विद्यापीठातला हा जो घोडबंगार आहे हा काढला पाहिजे. ओव्हरटाईमच्या नावाखाली 2-2, 3-3 करोड रुपये हे ओव्हरटाईमच्या नावाखाली प्राध्यापकाच्या आणि क्लर्कच्या घशात टाकतात आहे. म्हणजे जो जनरल फंडाचा पैसा जो आहे जो विद्यार्थ्याच्या हितासाठी विद्यापीठामध्ये गोळा होतो त्या जनरल फंडाच्या पैशावर सातत्याने हे विद्यापीठ नागासारखं बसलेलं आहे. आणि जे विद्यार्थ्याच्या हितासाठी खर्च झाले पाहिजे ते प्राध्यापक आणि टीचरच्या हितासाठी खर्च होताना आम्हाला पाहायला मिळत आहे. ही खूप मला असं वाटते दुर्दैवी गोष्ट आपल्या विद्यापीठात घडत आहे. मध्यंतरी एक बातमी होती की विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट आहे आणि तुम्ही आता हे असं सांगताय, नेमकं काय याचं कनेक्शन काय सांगता येईल? नाही, मी सरळ तेच सांगतोय ना की सगळ्यात मोठा समजा स्रोत कुठे असेल विद्यापीठाचा तो आहे जनरल फंडाचा. म्हणजे जनरल फंड कुठून येतो की जो परीक्षा विभागाची जी परीक्षा शुल्क राहते त्या परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सर्वात मोठ्या प्रमाणात पैसा हा विद्यापीठाला मिळत असतो. पण त्याचेही काही नित्यनियम आहेत. त्याच्या म्हणजे जनरल फंडामध्ये पैसा खर्च करत असताना तुम्हाला तो विद्यापीठ हिताच्या माध्यमातूनच तो पैसा खर्च झाला पाहिजे असा तो नियम आहे. तुम्ही मागे बघितलाही असेल की FC रघुवंशी सर आहे हे डीन होते. आता त्या डीन असताना त्यांची जी डीनची जी पात्रता होती त्या पात्रतेमध्ये ते योग्य नव्हते. म्हणजे शासनाने त्यांची ती पात्रता बघून त्यांना अयोग्य ठरवले होते. तरीसुद्धा 2 वर्ष 2.5 वर्ष त्यांनी तिथे डीन म्हणून काम करत असताना त्यांचा जो पगार आहे तो पगार जनरल फंडातनं काढण्याचं काम हे विद्यापीठ करत होतं. आणि तो फंड काही कमी जास्त नव्हता, एक कमीत कमी 40 ते 50 लाखाचा तो फंड होता. पण त्याही वेळेस युवा सेना विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि तो फंड आम्ही रोखून धरला. म्हणायचं तात्पर्य हाच आहे की विद्यापीठ सातत्याने
जो विद्यार्थ्यांचा पैसा आहे त्याच्यावर डोला मारण्याचा प्रयत्न नेहमी विद्यापीठ करते. 48/5 जे तुम्ही सांगितलं त्याबद्दल विद्यापीठाकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद काही मिळाला का? विद्यापीठाने सांगितलं की तशी कारवाई आम्ही करू? त्यांनी कारवाई करू असं आम्हाला म्हटलं आहे, पण आमचा खुला आरोप आहे की 48/5 समितीतले जे सदस्य आहे आणि ज्यांच्यावर कारवाई झाली आहे यांचा साठागाठा आहे. आमचा खुला आरोप आहे. आम्ही कुलगुरूंना सुद्धा त्यावेळेस म्हणलं आहे की बाई तुम्ही पैशाचे व्यवहार तुम्ही अशा याच्यावर करता आणि 48/5 समितीवर कुठलाही निर्णय कसा काय निघत नाही हो. गेले 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले 48/5च्या समितीवर एकही कारवाई केली नाही. म्हणजे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना की यांचा साठागाठा तर नाही ना. पण तुम्ही हा जो आरोप करताय तुमच्याकडे काही पुरावे आहेत किंवा काही असे काहीतरी प्रूफ असेल ज्या भरोशावर तुम्ही हा खुला आरोप करताय? नाही, आरोप म्हणजे सरळ झाला. मी तुम्हाला तेच सांगतो ना, कुठली एक तर कारवाई झाली असती एवढ्या वर्षात. आम्ही माहितीच्या अधिकारातून काढलेलं पत्र आहे आमच्यापाशी की एवढ्या वर्षात कुठल्याही 48/5च्या समितीनी कुठल्याही पद्धतीची कारवाई कोणत्याही प्राध्यापकावर आणि कुठल्याही टीचरवर, मग तो CHBचा असो की परमनंट असो, कुठल्याही याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. तिथे मागे तोटे मॅडम होती. तोटे मॅडम जे आमच्याच पदाधिकाऱ्यांनी, आमचा हा जिल्हा प्रमुख आहे प्रथमेश नवघरे, यांनी सुद्धा कंप्लेंट दिली होती. त्याच्यावर सुद्धा त्या तोटे मॅडमनी कुठलीच कारवाई केली नाही. तर आमच्यापाशी लेखी स्वरूपात आहे, माहितीच्या अधिकारातून ते खुलास झालेला आहे त्याचा. पुनर्मूल्यांकन रिचेकिंगच्या वेळी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो ज्यासाठी मला वाटते फी पण आकारली जाते आणि त्याच्यानंतरही अगदी 0चे 35 होतात किंवा 35चे 0 होतात. तर ही जी सगळी प्रक्रिया चालते याच्यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे, याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. त्यावर नेमक्या जो काही रोग आहे त्याच्यावर बोट ठेवण्यात आलेला आहे आणि तो रोग आता दुरुस्त व्हावा आणि विद्यार्थ्यांना त्यातून न्याय मिळावा. आणि यासोबतच कॅरी ऑनची या आंदोलनाचं जे फलित आपण म्हणू की कॅरी ऑनची साठी तुम्ही जे आंदोलन केलं ते तुमचं आता पास झालं आहे, आंदोलनाला तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. तर आता येणाऱ्या सत्रापासून हे लागू होईल की लागू झालं आहे? लागू झालं आहे. ते आज त्यांनी कुलसचिव साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते त्या क्षणापासून लागू झालं आहे. तर त्यामुळे आता जे काही आहे म्हणजे कॅरी ऑन जे आहे ते कॅरी ऑन लागू झालं आहे. त्यामुळे जो विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया चाललं होतं तर आता ते 1 वर्ष वाया जाणार नाही. हे युवा सेनेच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना एक चान्स किंवा एक संधी मिळण्यात म्हणजे उपलब्ध करून दिली आहे आणि विद्यार्थ्यांचा या सगळ्या गोष्टीतून फायदा होणार आहे. आणि जे मूल्यांकनच्या बाबतीत जे विद्यापीठात घोळ आहे त्या घोळाबाबतीत युवा सेना नक्की एक तीव्र आंदोलन करेल. मी या शब्दात म्हणजे या वेळी तुम्हाला सांगतो आणि थांबवतो. जय महाराष्ट्र. विद्यार्थ्यांसाठी ही एक खरं तर आनंदाची बातमी म्हटली पाहिजे. UG आणि PGच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. कॅरी ऑन त्यांच्यासाठी लागू झाला आहे त्या क्षणापासून. म्हणजे पहिल्या सत्राला जरी तुमचा विषय बॅक राहिला असेल तरी तुम्हाला दुसऱ्या सत्राला प्रवेश जो मिळत नव्हता तो आता मिळणार आहे. तिसरं आणि पहिलं सत्र तुम्ही एकावेळी परीक्षा देऊन काढू शकता जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही. ही निश्चित विद्यार्थी हिताची बाब या माध्यमातून घडलेली आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मंडल न्यूज. अतुल चव्हाण, अमरावती.